नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर आज ऍक्च्युली आमच्या डोळ्यांवरून आणि चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल की ऍक्च्युली आम्ही काल गणपतीचं जागरण केलं. आम्ही उनो खेळत होतो, सो खूप लेट झालेला, सो आम्हाला उठायला पण थोडा उशीर झाला. बट आम्ही ठरवलेलंच ऍक्च्युली की थोडा आज रिलॅक्सिंग डे राहू दे, कारण की काल खूप दगदग झाली. आमचे खूप सारे गेस्ट आले, त्यांना अटेंड करणं आणि बाकी सगळं करणं खूप सगळं हे करायला आवरावर करायला खूप जास्त वेळ झालेला. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही असं कोणाला पर्टिक्युलर इंट्रोड्यूस नाही केलं ब्लॉग मध्ये, कारण की ऑलरेडी कॅमेरा फ्रेंडली नसतं. काही जण कॅमेरा फ्रेंडली पण नसतात आणि आम्हाला ऍक्च्युली खूप घाई पण होत होती. खूपच लोक आलेली होती. त्याच्यामुळे खरं जेवढं जमलं तेवढं आम्ही कॅप्चर करायचा ट्राय केलाय. तर मी आज तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा आज दर्शन करवते मी तुम्हाला. हो, आणि पूजाने क्लीन वगैरे केलंय सगळं. मी दाखवते. तर हे सुंदर असे आमचे गणपती बाप्पा मी क्लीन केले. खूप सगळं त्यांच्यावर सगळं कुंकू वगैरे होतं, ते सगळं मी रिमूव्ह केलंय. तर आता त्यांना छान असं, आणि सोबतच मी दाखवते मी जी लापसी केली आहे. तर मी प्रसाद म्हणून ही लापसी बनवलेली आहे. राहुल लापसी दाखवतोय ना? राहुल आता दाखवेल लापसी. हा बघा, गोळ्या घेतोय, कारण की वीकनेस अजून त्याचा गेलेला नाहीये राहुलचा. डॉक्टरकडे पण जायचंय आता, कारण की त्याला नाहीच बरं वाटत आहे. घे पाणी घ्यावं लागेल. रुही कुठे गेली रे? मला ते एनर्जी लागायचं ना. अच्छा, लवकर बाप्पा बरं कर राहुलला. मला असं बघवत नाही. गणपतीच्या आगमनापासून मला ताप वगैरे येतोय कंटिन्यू, पण तरी बाप्पा आल्यावरती बाप्पा आपले संकट दूर करतील, आम्हाला माहिती आहे. ते सगळं घेऊन जातील त्याच्याबरोबर. तर खूप लवकर राहुलला बरं वाटावं. प्रथमचरण भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देश रामक्षेत्र गोदावर्या तीरे. तर आता आम्ही गणपतीच्या विसर्जनासाठी निघणार आहे आमच्या लाडक्या बाप्पाच्या. आणि तुम्ही येताना बघितलं असेल की पूजाने रेड कलरचे गणपती बाप्पाचे पाय उठवलेले आतमध्ये येताना. तसंच निघताना वेगळी पद्धत असते. निघताना आम्ही चुन्याचा कलर असतो ना, चुना घेऊन आम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि त्याची पेस्ट बनवतो आणि त्याच्यानंतर पाय टाकतो, पाय उठवतात. मी तुम्हाला दाखवतो पूजा कशी करते ते. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे गणपती बसणार. ड्राय झालं ना तिथे नीट दिसेल. काय बोलली? ड्राय झालं की चांगले उठणार ते. पाय आहेत ना सगळे घरात जाणार, नंतर लास्टला बाहेरच्या साईडने. आता बेडरूम मध्ये जाईल, नंतर किचन मध्ये, नंतर बाहेर. मुळातनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा तुळीचे उदन श्रीकंठ निळा. लवकर या. पुढच्या वर्षी लवकर या. लवकर या. आता पाया पडून घ्या. पाय पड, पाय पड.
मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जय. आम्ही आता गणपती विसर्जनसाठी निघालो आहोत कारमध्ये. राहुल आणि पुढे बसलाय गणपती घेऊन आणि आम्ही असं सगळे मागे बसलोय. ही माझी मम्मी आहे. मोरया. 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 पुढच्या वर्षी लवकर या. अरे बाबू तू नाही बोलायचं राहुल माहिती नसती बोलतो. लवकर या. खूप सारे गणपती विसर्जन होतात. आता आम्ही विसर्जनाला पोहोचलो इथे कारने. आता इथून आम्ही विसर्जनाला जाणार. तुम्हाला दाखवतो आम्ही. खूप भरपूर गर्दी दिसते. गर्दी आहे बोलली खूप. राहुलला ऍक्च्युली ना खूप विकनेस आलाय त्यामुळे त्याच्या फ्रेंडने आता गणपती घेतलाय. मी पुढे जाऊन दाखवते तुम्हाला. तर आम्ही सगळे आले विसर्जन करायला. मला बरं नसल्यामुळे गणपतीची मूर्ती रोशनने घेतली आहे आणि इथे आम्ही सगळे छत्री घेऊन ये तुझ्या आरतीचं ताट वगैरे घेऊन ये. आता तिथे दीपक म्हणून आहे तो जागा शोधतोय आम्हाला आरती करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता तिथे कृत्रिम तलाव बांधले. तिकडे गणपती विसर्जन होईल. प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उषे नुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. राहुल आता लास्ट जे नैवेद्य आहे आमच्याकडे दाखवतात. भात दही आणि साखर. तर ते आता राहुल दाखवतोय देवाला शेवटचा प्रसाद. आता रुई रडली नाही पाहिजे. फक्त लास्ट इयर खूप रडली होती रुई. लेट्स सी ह्या वेळेला काय करतोय. मोरया. लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. विसर्जनासाठी चाललो आता आरती करून झाली आमची. खूप आवाज ओरडा आणि खूप गर्दी दिसते तुम्हाला आजूबाजूला. आणि चिखल पण खूप झालं या मैदानात. पाऊस सतत पडतोय त्यामुळे वेगळा जल्लोष आहे गणपतीचा. इकडे आहे हे जे ऑरेंज दिसतंय तिकडे असं प्राकृतिक तलाव बांधलंय विसर्जनासाठी. तिकडे जातो आता आम्ही. बघू शकता किती चिखल आहे आणि किती खूपच म्हणजे असं प्रॉपर रस्ता नाही आहे जायला. तिथंच आता बघूया रडते का. लास्ट इयर खूप जास्त रडली होती रुई. घरी जाऊन पण खूप वेळ नर्वस होती पूर्ण दिवस. यावेळेस बघूया आपण. सगळे बाकीचे लोक रिटर्न येताना दिसत आहेत. आशीर्वाद घेते गणपती बाप्पाचा. आणि आता गणपती बाप्पा आमचे विसर्जन होणार. आमच्याकडे गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बाय बाय. पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा ह्या बटाटा केला बेटा. बाय केलं. काय बोलले गणपती बाप्पाला लवकर या ना. गुडगले माझी तू बाला फोटो
फोटो घेतला फोटो घेतलाच काय फोटो लगेच भेटतो काय काय बोला रोहन फोटो फोटो मी बोलत होती राहुल की गणपतीचा मकर आता एकदम असं हो एवढी घरात चमक अशी वाटत होती ना, एकदम एक्साइटमेंट आणि खूप उत्साह होता घरी. पण आता एकदम असं गणपती गेल्यावर खूप असं म्हणजे मोकळं वाटतंय. घरातलं तो एकदम बाजार आणि चिवचिव सगळं शांत झाल्यासारखं वाटतंय. प्रसन्न वातावरण होतं ना, Actually. असं वाटतंय निघून गेले ते. हा, काल आले, आज गणपती गेले सुद्धा. तर आणि ह्यावेळेस सरप्राइझिंगली रुही रडली नाही. ते आमच्यासाठी खूप हो, आम्ही खूप तिला समजवलेलं. खूप आधीच आम्ही ह्यावेळेस प्रिपेअर केलं की तिला आपण थोडं समजूया, कारण की अजून लहान आहे, त्यामुळे सगळंच तिला समजेल असं नाहीये. पण ह्यावेळेस लकी ती ऐकली आहे. हो, मी तुम्हाला दाखवते की मकर खूप असं सोनं सोनं वाटतंय.